मी ज्या गावामध्ये राहते तिथे येते तुकोबारायांची पालखी. तर चला पाहूयात. गावाच्या थोड्याशा गप्पा गोष्टी बाजूला ठेवून आज म्हटलं, की थोडेसे वारीचे व्लॉग्स टाकूयात. त्यासाठी आज मी रेडी झाले होते आणि ही आहे आमची आजी. वारीला जाते, मम्मीची मम्मी. तर चला पाहूयात. डुलणारे कुत्रे सगळ्या माणसांना पाहत होते आणि मी पाहिलं, की ह्या बायकांनी पिशवीवरून खायला जमा केलं होतं. पण जाऊ द्यात, कोणाच्या ना कोणाच्या मुखाला लागत आहे ना. पहिला येतो नगारा, त्यामागे येतात अश्व आणि बऱ्याच साऱ्या वारकऱ्यांना पाहून पण नेहमीपेक्षा ह्यावेळी वारकरी खूप कमी होते. तर पालखी आली आणि त्यावर पुष्पवर्षाव झाला. खूप सारे वारकरी पाहून आनंद वाटतो. असं वाटतं की आपण सुद्धा त्यांच्यासोबत जावं, पण योग कधी येतोय माहीत नाही. ही आहे तुकोबारायांची पालखी. पण वर्षानुवर्षांच्या परंपरा ह्या 2-3 वर्षामध्ये खूपच बदलत चाललेल्या आहेत. हे ऐकून थोडंसं वाईटच वाटतं. परंतु दर्शन घेताना सुद्धा खूप चेंगराचेंगरी होत असते. पण जाऊ द्यात. आमच्या गावाचे लोकं आम्हाला भेटले होते. त्यांच्यासोबत गप्पागोष्टी करून, फोटोज वगैरे, व्हिडिओज वगैरे काढून आणि आमच्या मामाच्या गावाचे सुद्धा लोकं आम्हाला भेटले होते. तर त्यांच्याच दिंडीमध्ये आम्ही दरवर्षी जेवतो, बसतो. तर हेच आहेत ते सगळेजण. त्यांना सगळ्यांना बाय-बाय करून वारीमध्ये सगळ्याच प्रकारचे लोकं भेटतात. तर कोणी पाहून थोडीशी मला भीतीच वाटली, पण जाऊ द्यात. आणि हे आहेत आमचे नवीन सदस्य चंगू, मंगू, पंगू. फळवाल्या काकांनी म्हटल्याप्रमाणे ह्या वर्षीचा शेवटचाच आंबा आहे, म्हणून ह्या आंब्यावर ताव मारला